महानगरपालिकेमध्ये उपमहापौरपदी कशा प्रकारची कामं केली जाणार? भारतीय जनता पार्टीमध्ये खरोखर आनंदाचं वातावरण आहे, परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली तसेच धर्मवीर आनंदजी साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसेच निरंजन डावकरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली. त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढीच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो. काय असणार सर्वप्रथम कामं ठाणे शहरातली जी 4 वर्ष रखडलेली होती? 4 वर्षाचा मोठा स्पॅन आहे, त्याच्यामध्ये बरीच कामं म्हणजे नागरिक सुविधांच्या जो काय आता स्लम विभागात बट्ट्या झाल्या आहेत तो विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिक समस्या असतील, तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समविकास योजना आहेत त्याही मागे लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. महानगरपालिकेमध्ये उपमहापौरपदी कशा प्रकारची कामं केली जाणार? भारतीय जनता पार्टीमध्ये खरोखर आनंदाचं वातावरण आहे, परंतु अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली तसेच धर्मवीर आनंदजी साहेबांना अभिवादन करून देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास, रवींद्र चव्हाण साहेबांचा पाठिंबा आणि संजयजी केळकर आमदार, तसेच निरंजन डावकरे साहेब आमदार, तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिली. त्याचं नक्कीच मी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अपेक्षित काम करीन, एवढीच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो. काय असणार सर्वप्रथम कामं ठाणे शहरातली जी 4 वर्ष रखडलेली होती? 4 वर्षाचा मोठा स्पॅन आहे, त्याच्यामध्ये बरीच कामं म्हणजे नागरिक सुविधांच्या जो काय आता स्लम विभागात बट्ट्या झाल्या आहेत तो विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ट्रॅफिक समस्या असतील, तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समविकास योजना आहेत त्याही मागे लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. ओके